मागच्या भागात आपण पाहिलं की नुपूर मुलगी आहे. एका मुलीला तिची काळजी जास्त चांगली घेता येते, म्हणून मी इथे थांबते. तिने त्यालाही समजवण्याचा प्रयत्न केला. शिवा शांत पण ठाम आवाजात म्हणाला, हो, ती मुलगी आहे, पण ती माझी पत्नी आहे. तिला काही झालं तर मी इथे थांबणार नाही का? त्याच्या आवाजात राग होता, पण त्या रागातही त्याचं प्रेम स्पष्ट जाणवत होतं. प्रिया लगेच म्हणाली, गरज पडली तर मी सगळं सांभाळेन. बहीण आणि नवरा दोघांच्याही हक्कासाठी चाललेला तो वाद खोलीत घुमत होता. हे सगळं पाहून नुपूरचं मन भावनांनी भरून आलं. तिने मनात विचार केला, काय मुलगी आहे ही? कालपर्यंत जी माझा तिरस्कार करत होती, जिने कधी माझ्याकडे नीट पाहूनही बोललं नव्हतं, आज तीच स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता माझ्यासाठी इथे थांबण्याचा हट्ट करत आहे. हे प्रेम, ही आपुलकी, हे सगळं मला मिळालं. बहुतेक नशिबानेच मला हे अनमोल नातं दिलं आहे. नुपूरने शिवायकडे पाहिलं आणि त्या क्षणी जणू तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रेम जागं झालं. आत्तापर्यंत तिच्या भावनांवर पडलेला पडदा, त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहताच एका क्षणात दूर झाला. शिवायच्या भरलेल्या डोळ्यांकडे पाहताना तिचं मन पुन्हा पूर्णपणे त्याच्यावरच्या प्रेमाने भरून गेलं. आता तिची नजर शिवायकडे एका वेगळ्याच प्रकाशात पाहत होती. हा माझा शिव आहे, माझा स्वतःचा. हा शिव म्हणजेच माझं सर्वस्व, माझी सुरुवात आणि माझी स्वप्न. हे प्रेम फक्त आकर्षण नाही, त्याचा रागही माझाच आहे. त्याची बेचैनीही माझ्याशी जोडलेली आहे. मी त्यांचं प्रेम स्वीकारलं आहे, तर त्याचा रागही सहन करेन. जेव्हा तो मला आपल्या भाऊपाशात घेईल, तेव्हा मी त्याच्या प्रेमळ सावलीत स्वतःला सामावून घेईन. आणि जेव्हा तो रागावेल, तेव्हा मी आईसारखं त्याला शांत करेन. तो फक्त माझा आहे, माझा शिव, माझ्यासाठीच बनलेला आहे आणि फक्त माझाच आहे. तिच्या डोळ्यात शिवायविषयीचं पूर्ण समर्पण स्पष्ट दिसत होतं. हे पाहून दादीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यांनी दोघांना शांत केलं आणि शिवायकडे पाहत म्हणाल्या, आता तू तिची काळजी घे, असं म्हणत त्या तिथून बाहेर गेल्या. त्यानंतर राजश्रीही अनमनेपणाने काही सूचना देऊन बाहेर निघून गेली. जसे सगळे लोक खोलीबाहेर गेले, दरवाजाजवळ उभ्या असलेल्या शिवायने एक खोल श्वास घेतला. मग त्याने नुपूरकडे पाहिलं आणि हलकंसं हसत तिच्याजवळ येऊन बसला. त्याच्या त्या हास्यात एक वेगळाच दिलासा होता, जणू आज तो प्रत्येक वेदना आणि बेचैनीपासून मुक्त झाला होता. आत्तापर्यंत नुपूर त्याची प्रत्येक हालचाल निरखून पाहत होती, जणू त्याचा प्रत्येक क्षण तिच्या हृदयात साठवून ठेवत होती. शिवाय हळू आवाजात विचारू लागला, कशी आहेस? आता झोप येते का? झोपायचं आहे का? नुपूरने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, नाही शिव, झोप येत नाही. इतका वेळ झोपलेच होते, आता थोडा वेळ बसावंसं वाटते. जरी तिने आजही त्याला शिव असंच म्हणत हाक मारली होती, तरी आज तिच्या आवाजात, तिच्या बोलण्याच्या लहेजात एक वेगळीच गोडी होती. एक असा भाव जो आतापर्यंत तिच्या मनात असूनही न बोललेला होता. ठीक आहे, काही खाशील? नाही शिव, काही नको, नुपूरने नकार दिला. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले, जणू दोन अनोळखी व्यक्ती पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होते. दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, हे दोघांनाही समजत नव्हतं. तेवढ्यात शिवायचा फोन वाजला. तो थोडा बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. नुपूरला तेवढ्यात वॉशरूमला जाण्याची गरज जाणवली, पण तिच्या पायांमध्ये इतकी ताकद नव्हती की ती स्वतः उठू शकेल. तिने हलकंसं हलण्याचा प्रयत्न केला आणि अचानक तिच्या पायात अशी तीव्र वेदना झाली, जणू तिचा जीवच निघून जाईल. तिने एक नजर शिवायकडे टाकली. तो फोनवर बोलण्यात व्यस्त होता. त्याला बोलवण्याची तिची हिंमत झाली नाही. काही क्षण ती असमंजसपणे तशीच बसून राहिली. शेवटी तिने हळू आवाजात हाक मारली, शिव. तिचा आवाज आणि तिच्या डोळ्यांनी जणू सगळंच सांगून टाकलं. शिवायने एकही प्रश्न न विचारता फोन कट केला आणि तिच्याकडे आला. वॉशरूमला जायचं आहे ना? तिच्या डोळ्यात पाहत त्याने विचारलं. नुपूरला आश्चर्य वाटलं. आपण काही न सांगता
काही न बोलता त्याने आपली अडचण कशी ओळखली. मनातल्या मनात ती त्याच्या या समजूतदारपणाचं कौतुक करू लागली. तिने हलकंसं मान हलवून होकार दिला. शिवाय तिच्या जवळ येत म्हणाला, मला बोलावू शकत होतीस ना. आणि मग तो तिच्या आणखी जवळ गेला. तिचा पाय न हलवता हळूच उचलून घेतलं. जणू एखाद्या नाजूक फुलाला काही होऊ नये अशाच काळजीने त्याने तिला उचललं. ना कोणताही झटका, ना कोणतीही तकलीफ. त्याच्या बाहूंमध्ये सामावलेल्या नुपूरला एक क्षणासाठी असं वाटलं जणू जगातल्या सगळ्या वेदना संपून गेल्या आहेत. शिवायने तिला त्याच कोमलतेने वॉशरूमपर्यंत नेलं. काम पूर्ण करून घे, मग मला बोलावून घे, असं म्हणत शिवाय बाहेर गेला. जणू तिच्या मनातली लाज आणि संकोच दूर करण्याचा तो प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने नुपूरने आपलं काम पूर्ण केलं आणि तिने शिवायला आवाज दिला. तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि तिला फुलासारख्या कोमलतेने उचलून बेडवर आणून झोपवलं. तिच्या पायांना आरामदायी स्थितीत ठेवलं आणि तिच्यावर चादर ओढून दिली. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. यावेळी मात्र नुपूरनेच ती शांतता तोडली. शिव, नुपूरने हळू आवाजात हाक मारली. शिवायने लगेच तिच्याकडे पाहिलं. काय झालं ग? शिव, खूप बोर होतंय. असं नुसतं पडून राहून, नुपूरने तोंड पाकडं करत म्हटलं. शिवाय हसला. समजतंय मला, पण नुपूर अजून काही दिवस असंच राहावं लागेल. आधी तुझा पाय पूर्णपणे बरा होऊ दे, मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ. फक्त थोडा धीर धर. ठीक आहे, पण आता तरी काहीतरी करू शकतो ना? खरंच खूप कंटाळा आला. शिवायला अचानक खोडकर कल्पना सुचली. करू शकतो, पण नुपूर, हे हॉस्पिटल आहे. मग त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच खोडकर चमक आली. तुला हवा असेल तर मी दरवाजा बंद करू का? नुपूरने लगेच त्याच्या हातावर हलकासा चिमटा काढला. शिव, तुम्हाला दुसरं काही काम नाही का? काय काय बोलताय तुम्ही? नुपूर रागाने म्हणाली. पण तिचे गाल मात्र लाजेने लाल झाले होते. शिवायने तो क्षण मनात साठवून ठेवला. कितीतरी दिवस झाले होते त्याने नुपूरला अशा प्रकारे रागावताना आणि लाजताना पाहिलं नव्हतं. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला, जणू तिची प्रत्येक हालचाल आपल्या मनात कैद करून ठेवत होता. शिवायची ती खोल नजर नुपूरला सहन झाली नाही. तिने लगेच नजर खाली केली. मी तर फक्त गाणं ऐकायचं म्हणत होते, तिने हळू आवाजात आपली लाज लपवत सांगितलं. अच्छा, ऐकू शकतो, असं म्हणत शिवायने फोन हातात घेतला. पण शिव, जास्त आवाज करू नका. हे हॉस्पिटल आहे. ब्लूटूथ किंवा असं काही आणलंय का ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही? नुपूरने त्याला आठवण करून दिली. हो नूर, आणले, शिवाय हसत म्हणाला. दोघांनी आपापले ब्लूटूथ इयरफोन कानात लावले आणि गाणी ऐकायला सुरुवात केली. तेच जुने प्रेमळ गाणे जे दोघांनी याआधीही अनेकदा एकत्र ऐकले होते. परिचित धून कानावर पडताच दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. गाण्याची प्रत्येक ओळ जणू त्यांचीच कहाणी सांगत होते. शिवाय आधी खुर्चीवर बसला होता, पण न जाणो कधी तो नुपूरच्या जवळ येऊन बेडवर बसला त्यालाही कळलं नाही. नुपूरने अलगद आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं आणि गाण्याच्या मधुरतेत हरवून गेली. हळूहळू तिचे डोळे मिटू लागले आणि ती शिवायच्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली. जणू ती जगातल्या सगळ्या वेदना विसरली होती. त्यांच्यातले सगळे दुरावे आणि गैरसमज जणू त्या क्षणी वितळून गेले होते. दिवस असेच प्रेमळ नजरा, हलक्या फुलक्या गप्पा, छोट्या छोट्या खोड्या, गोड नोकझोक आणि न बोललेल्या भावनांमध्ये जाऊ लागले. त्यांची दुनिया आता एकमेकांपुरतीच मर्यादित झाली होती. शिवायचं संपूर्ण लक्ष नुपूरवर होतं. तो तिच्या पायांना जमिनीवर ठेवूही देत नव्हता. प्रत्येक क्षणी तिची काळजी घेत होता. जणू ती त्याच्यासाठी जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट होती. आता 10 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला होता आणि या संपूर्ण काळात ऑफिस या शब्दाचा जणू नामोनिशाणच नव्हता. कधी फोन आला तरी शिवाय बाल्कनीत जाऊन अवघ्या 10 मिनिटात बोलणं संपून परत यायचा. तो खोलीच्या बाहेर फार तर अर्धा तासही राहायचा नाही. घरचे लोक त्याला म्हणायचे, शिवाय थोड्या वेळासाठी बाहेर जा, ऑफिसचं काम कर. पण शिवायला कशाचीच पर्वा नव्हती. नुपूरने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. शिव, काही काम असेल तर जाऊन बघा, मी माझी काळजी स्वतः घेईन. पण शिवायने तिचं म्हणणं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं. तुझी काळजी घेण्यासाठी मी आहे,
नूर, आणि हे काम हे कायमचं आहे. त्याच्या त्या शब्दांनी नुपूरचं मन भरून आलं. तिने अलगद त्याच्या बाहूंमध्ये आपलं डोकं टेकवलं. आता तिला कोणत्याही आधाराची गरज नव्हती, शिवाय हाच तिचा आधार होता. बघता बघता दिवस निघून गेले. नूर, लवकर ये, घड्याळाकडे इशारा करत शिवाय म्हणाला. त्याने काळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातला होता. तो कुठेतरी घाईघाईने बाहेर पडणार आल्यासारखा दिसत होता. त्याच्या हालचालींवरून तो व्यस्त असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. त्याच वेळी दरवाजा उघडला आणि जशी शिवायने नजर वर केली तो तिथेच थबकला. सुंदर साडीमध्ये सजलेली आणि केस मोकळे सोडून वर एक छोटीशी क्लिप लावलेली नुपूर उभी होती. एका हातात बांगडी आणि दुसऱ्या हातात घड्याळ. जणू ती शिवायलाच टक्कर देण्यासाठी तयार होऊन आली होती. बाहेर येत तिने आपली साडी नीट केली आणि हसत म्हणाली, मी रेडी आहे, चला. तिची नजर शिवायकडे गेली आणि जशी तिची नजर शिवायच्या डोळ्यातल्या स्वतःच्या प्रतिबिंबावर पडली तशी तिच्या गालांवर हलकीशी लाली पसरली. शिवायच्या जवळ येऊन तिने त्याच्या बाजूला हलकेच धक्का दिला. शिवाय जणू एखाद्या स्वप्नातून जागा झाला. त्याने मान हलवली आणि तिच्याकडे एकटक पाहत राहिला. काय आहे, असं का पाहताय? जणू पहिल्यांदाच पाहता मला. नजरा खाली करत नुपूर म्हणाली. चला. शिवाय हसत म्हणाला, काय करू, तू रोजच मला वेड लावतेस. तू इतकी सुंदर दिसत असताना मी आणखी काय करू शकतो? प्लीज, जर तुम्ही असेच करत राहिलात तर आपण कधीच निघणार नाही. चला, सगळे लोक वाट पाहत असतील. ती थोडं लाजत म्हणाली. काही क्षणांच्या शांततेनंतर नुपूरने विचारलं, शिव, आपल्याला आपल्या कारनेत जायचं आहे? शिवायने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, नुपूर, प्लीज समजून घे. तुझ्या पायाला दुखापत झाली होती. आता कुठेतरी जाऊन तो नुकताच पूर्णपणे ठीक झाला आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने प्रवास करणं तुझ्यासाठी कठीण होईल. आणि आता जर सांगलीला जायचं असेल तर तू माझ्या कारने माझ्या सोबतच येशील. फक्त जायचं असेल तर चल, नाहीतर राहू दे. शिवायच्या या रागाने भरलेल्या उत्तरातून नुपूरला त्याची नाराजी समजली. नुपूरने चेहरा दुसरीकडे वळवला आणि तिथून निघून जाऊ लागले. शिवायने लगेच तिचा हात पकडला. असं तोंड फुगून उभी राहशील तर कसं चालेल? जरा हस ना, तो प्रेमाने म्हणाला. नुपूरने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या नजरा अजूनही तिची नाराजी स्पष्टपणे सांगत होत्या. असं हसू नकोस, मला भीती वाटेल, शिवायने गमतीने म्हटलं आणि अगदी निरागस चेहरा करून तिच्याकडे पाहू लागला. नुपूर आधी त्याच्यावर चिडली, पण त्याचं बोलणं ऐकून शेवटी हसली. हेच हवं होतं मला. माझ्या नूरला नेहमी अशीच हसताना पाहायचं आहे, शिवायने हसत म्हटलं आणि तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेत तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. 2 महिन्यांपूर्वी अभिच्या पायाला दुखापत झाली होती. आता कुठे ती व्यवस्थित चालायला शिकली होती. उद्या सांगलीमध्ये राहणाऱ्या तुकाराम कविताच्या आठवणीत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला नुपूरला जायचं होतं. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाय तिला घेऊन जात होता. कोमल आधीच तिथे पोचली होती. नुपूर खाली आली तेव्हा घरातील सगळे लोक तिच्या भोवती जमा झाले. आई, पप्पा, आजी, मी जाते. तुम्ही सगळे नीट राहा. तुमची औषधं वेळेवर घ्या. स्वरा, नीट परीक्षा लिही. प्रिया, तू स्वतःची काळजी घे आणि रोजवर फोनवर माझ्या मुलाशी माझं बोलणं करून दे, नुपूरने प्रेमाने सांगितलं. रोज फोनवर मुलाशी बोलायची एवढ्या लवकर सवय लावणं योग्य नाही. त्याचा त्याच्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो, समीरने तिला समजावलं. मी काय सतत फोन करून बोलणार आहे? फक्त 2 दिवसांचीच तर गोष्ट आहे. प्लीज समीर, नुपूरने विनंती केली. समीर हसला आणि म्हणाला, ठीक आहे, जा. कसंही नुपूर काहीतरी बोलल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नाही आणि शिवायलाही तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या नोकझुकी आवडत होत्या. नुपूरने प्रियाच्या गालावर प्रेमाने किस केलं आणि मग तिच्या पोटावरही हलकेच हात फिरवत तिच्या बाळावर प्रेम व्यक्त केलं. त्यानंतर ती कारमध्ये जाऊन बसली. कार सांगलीच्या दिशेने निघाली. नुपूरच्या मनात एक छोटीशी इच्छा होती जी कदाचित ती लवकरच शिवायला सांगणार होती. नुपूरला पूर्ण विश्वास होता की शिवाय तिची इच्छा नक्की पूर्ण करेल आणि तिला बसने प्रवास करण्याची संधी देईल. त्यामुळे ती अगदी आतुरतेने रस्त्याकडे पाहत बसली होती. जणू प्रत्येक वळणावर तिला बसस्टँड दिसण्याचीच अपेक्षा होती.
पण कार बसस्टँडकडे न जाता थेट सांगलीला जाणाऱ्या रस्त्यावर पुढे जात राहिली. तिची शेवटची उरलेली आशाही तुटली. उदास झालेल्या नुपूरने चेहरा दुसरीकडे वळवला आणि बाहेरची दृश्य पाहू लागली. शिवायने तिची ही शांतता ओळखली, पण काहीच बोलला नाही. आणि काही वेळातच नुपूरचे डोळे जड होऊ लागले. हळूहळू ती गाढ झोपेत गेली. शिवायने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. इतक्या वेळापासून इतकी शांतता, इतकी नाराज आहेस? तो हळूच पुटपुटला. पण नुपूर झोपली होती. तिच्या निरागस झोपेकडे पाहत शिवायने प्रेमाने हवेत एक हलकंसं किस केलं आणि कारचा वेग कमी केला. काही वेळानंतर शिवायने नुपूरला हाक मारली. नूर! त्याच्या आवाजाने तिची झोप उघडली. तिने हलक्या झोपाळलेल्या डोळ्यांनी समोर पाहिलं. शिवाय कारचा दरवाजा उघडून तिला बाहेर येण्याचा इशारा करत होता. काय झालं शिव? नुपूरने विचारलं. उतर! शिवाय हसत म्हणाला. एवढ्या लवकर सांगलीला आलो? मला तर नीट झोपायलाही मिळालं नाही. नुपूर स्वतःशीच पुटपुटली. सांगली नाही, काहीतरी वेगळंच आहे. ये सांगतो, शिवाय म्हणाला. त्याने तिला आधार देत कारमधून बाहेर उतरवलं. तिची बॅग स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दोघेही हळूहळू पुढे चालू लागले. शिवायने तिचा हात धरला आणि बसच्या दिशेने घेऊन गेला. आता नुपूरच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता. काय तुम्ही मला एकटीला सांगलीला पाठवणार आहात? नुपूरने घाबरत विचारलं. शिवायने तिच्याकडे पाहिलं. हलकंसं हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाला. तुला एकटीला कसं पाठवू शकतो? दोघेही बसमध्ये चढले. आपल्या सीटपर्यंत पोहोचल्यावर शिवायने नुपूरला खिडकीजवळ बसवलं आणि स्वतः तिच्या शेजारी बसला. नुपूर अजूनही आश्चर्यचकित होती. आपण खरंच बसने जातोय? तिने उत्सुकतेने विचारलं. पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा उतरला. पण तुम्हीच म्हणाला होता ना की बसने प्रवास करणं तुमच्यासाठी कठीण आहे आणि त्यात कितीतरी अडचणी येऊ शकतात. मग आता तुम्ही का आलात? शिवायने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात फक्त प्रेम होतं. हो, आत्तापर्यंत मी बसने प्रवास केला नाही. अडचणीही येतील, पण या सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी माझी नूर महत्त्वाची आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हे आनंदाचं हास्य माझ्यासाठी सगळं काही आहे. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. काही वेळापूर्वीच तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद पाहिला आणि त्याच आनंदासाठी हे सगळं केलं. शिवायचं बोलणं ऐकून नुपूरचं मन भरून आलं. तिने आजूबाजूला पाहिलं. कुणाचंही लक्ष नाही याची खात्री होताच तिने पटकन त्याच्या गालावर एक गोंडस चुंबन दिलं. शिवाय तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. काय? नुपूरने भुवया उंचावत अगदी निरागसपणे विचारलं. शिवाय तिच्या या कृतीने क्षणभर अवाक झाला. तो हळूच तिच्या कानाजवळ झुकला आणि कुजबुजला. असं करू नकोस, नाहीतर मग आसपास कोणाकडेही पाहण्याची माझी इच्छा होणार नाही. त्याच्या आवाजात हलकीशी खोडकरपणा होती. नुपूरचा चेहरा पुन्हा लाजेने लाल झाला. शिवायच्या बोलण्यामुळे आणि त्याच्या प्रेमळ वागण्यामुळे नुपूर आता त्याच्यासोबत आणखी सहज झाली होती. चेहऱ्यावर हलकीशी लाज घेऊन ती खिडकी बाहेर पाहू लागली. बस हळूहळू पुढे निघाली. शिवायने एकदा आजूबाजूला पाहिलं आणि पुन्हा नुपूरकडे वळून हसत विचारलं. शेवटी बसने जाण्याचा एवढा हट्ट का होता? तोही माझ्यासोबत? नुपूर हसली, फक्त म्हणून. तिने त्याचा खांदा पकडला आणि त्यावर आपलं डोकं टेकवलं. शिवायने तिला चिडवत विचारलं. पण हे सगळं तर कारमध्ये करू शकत होतीस ना? करू शकले असते, नुपूर हसत म्हणाली. पण तुम्ही सांगलीला असताना असं कसं करता आलं असतं? तुम्हाला तर कार चालवण्याकडे लक्ष द्यावं लागलं असतं. तुमच्याशी नीट बोलताही आलं नसतं. तुमच्याजवळ बसताही आलं नसतं. आणि असं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून तर अजिबात बसता आलं नसतं. असं म्हणत नुपूर आणखी त्याच्याजवळ सरकली. आणि अशी मस्तीही करता आली नसती, ती खोडकरपणे म्हणाली. तिने शिवायच्या बोटात आपली बोटं गुंफली. शिवाय तिच्या बोटांवरून अलगद हात फिरवू लागला. मग त्यांच्याकडे प्रेमाने पाहत त्याने हलकंसं चुंबन दिलं. आणखी काय काय प्लॅन आहे मॅडम? शिवायने हसत विचारलं. अजून तर खूप काही आहे. मी जेव्हा जेव्हा बसमध्ये कपल्सना पाहिलं आहे ना, ते असेच जवळजवळ बसून गप्पा मारतात, लपून छपून हसतात, एकमेकांना चिडवतात. कधी ना कधी मलाही तुमच्यासोबत असा प्रवास करायला मिळावा. शिवायने हसत विचारलं. हां, इतक्या सगळ्या इच्छा आहेत. आणखी काही? तो तिच्या चेहऱ्याजवळ झुकत म्हणाला. नुपूरने खोडकरपणे हसत उत्तर दिलं.
आणखी खूप काही आहे, पण ते हळूहळू सांगणार. शिवाने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आणखी जवळ घेतलं. तुझी प्रत्येक इच्छा माझ्या डोळ्यात साठवून ठेवली आहे. आता बघ त्या सगळ्या कशा पूर्ण करतो. त्याने अगदी मनापासून म्हटलं. नुपूर हसली आणि अलगद त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. दोघेही एकमेकांच्या सहवासात गप्पा मारत राहिले. नुपूरने सांगितलेला प्रत्येक शब्द शिवाय आपल्या मनात साठवत होता. तिच्या प्रत्येक इच्छेचं स्वप्न पूर्ण करण्याचं वचन मनाशी बांधत. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल आणि या कथेचे पुढचे पार्ट्सही पाहायचे असतील तर प्लीज भरपूर कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.